निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यात बुडून तरुण मजुराचा मृत्यू. सोनवटी शिवारात हृदयद्रावक घटना. मृतक सेलू येथील रहिवाशी. सेलू तालुक्यातील सोनवटी शिवारात निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यात बुडून एका अल्पवयीन तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कामगार व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतकाचे नाव साजिद मजीद शेख, वय 17, राहणार सेलू असं आहे. साजिद हा सोनवटी शिवारात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करत होता. बुधवारी दिनांक 17 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास तो पिण्याचे पाणी आणण्यासाठीच जवळच असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्याकडे गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने त्याच्या सहकार्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्रभर शोध घेऊनही साजिदचा थांगपत्ता लागला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली असता कालव्यातील पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कालव्यात पाण्याची पातळी अधिक असल्याने तसेच परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने शोध कार्याला अडथळे येत होते, असे पोलिसांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यालगत यापूर्वीही अपघात घडले असून अद्यापही ठोस सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. कालव्यालगत संरक्षक कठडे नसणे, इशारा देणारे सूचना फलक व रात्रीसाठी प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे मजूर तसेच स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान साजिदच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घरातील कमवता हात हरपल्याने कुटुंबियांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाने मृतकाच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत व योग्य मोबदला द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.